नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत की सिडकोची एनओसी आपल्याला कशा प्रकारे डाउनलोड करता येते, त्यासाठी आपल्याला कोणत्या साईटवरती जायचं आहे आणि त्या संदर्भात जे चार्जेस लागतात ते आपल्याला कोणत्या साईटवर जाऊन आपल्याला पे करायचे आणि कशा प्रकारे ते आपल्याला पे करता येणार आहेत. आणि ह्याआधी आपण सिडकोची एनओसी कशी अप्लाय करायची ह्याविषयी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्हाला त्या संदर्भात काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही तो व्हिडिओ रिफर करून त्या व्हिडिओमधून ती माहिती घेऊ शकतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एनओसीची डाउनलोडच्या प्रोसेसबद्दल बघणार आहोत. आणि याचबरोबर काही दिवसांमध्ये मी ज्यांना आपण डिले चार्जेस लागले आहेत त्यांच्यासाठी की किती डिले चार्जेस लागतात आणि डिले चार्जेस आपल्याला पे कुठे करायचे आहेत, कोणत्या साईटवरती पे करता येणार आहेत आणि कशा प्रकारे पे करता येतात या संदर्भातही पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर तुम्ही बेल आयकनलाही प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि आपण ऑफिशियल सिडकोच्या साईटला व्हिजिट करून आपण बघूया की कशा प्रकारे आपल्याला डाउनलोड करता येते एनओसी ते. तर मित्रांनो, सर्वप्रथम बघूया आपण की सिडकोच्या एनओसीचे चार्जेस आपल्याला कुठे पे करायचे आहेत, कोणत्या साईटवरती जाऊन आपल्याला ते चार्जेस दिसणार आहेत. ही तुमच्या समोरची स्क्रीनवरती दिसते, ही सिडको निवारा केंद्राची साईट आहे. इथे आपल्याला एनओसी डाउनलोड करता येणार आहे, पण चार्जेससाठी आपल्याला दुसऱ्या साईटवरती जायचं आहे. तर तुम्हाला सिम्पली गुगलवरती सिडको सर्च करा. सिडको सर्च केल्यानंतर तुम्हाला ही साईट दिसेल, sidco.maharashtra.gov.in. माझा आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल सिडकोची पेमेंट कशी करायची ऑनलाईन, तर तुम्ही या साईटबद्दल तुम्हाला माहिती असेल नक्कीच. तर या साईटवरती आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंटच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि पणन आणि गृहसंकुल व दुकाने पेमेंट भरणा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मग या ऑप्शनवरती जसं तुम्ही क्लिक करतात तसं तुम्हाला इकडे रेफरन्स नंबरचा ऑप्शन येतो. आणि रेफरन्स नंबर जसं तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे, तुमच्या अलॉटमेंट लेटरच्या वरतीच तुम्हाला एकदम लेफ्ट साईड कॉर्नरला सर्वात पहिलाच तुम्हाला रेफरन्स नंबर मिळाला असेल. तुम्ही आधीचे व्हिडिओ रिफर करू शकतात त्यासाठी. आणि इकडे तुम्हाला तुमचा रेफरन्स नंबर टाकायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आणि जसं तुम्ही सबमिटवरती क्लिक कराल, तुमचा रेफरन्स नंबर टाकून तुमच्यासमोर एक अशा प्रकारची स्क्रीन येईल. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे इन्स्टॉलमेंट किती पेमेंट तुमचे करायचे आहेत, कोणत्या डेटला, कोणत्या ड्यू डेटला करायचे आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला विजिबल झालेल्या दिसतील. हे जे पेमेंट आपण ऑलरेडी 750 रुपीजचं केलं आहे, जो इन्स्टॉलमेंट तुम्हाला किती गेले आहेत त्याच्यासमोर तुम्हाला पेडचं ऑप्शन तुम्हाला दिसत असेल. जर रिसिप्ट डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला इथून बाजूला जो क्लिक हिअरचं ऑप्शन आहे तिथे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही रिसिप्ट डाउनलोड करू शकता. आता जो मेन गोष्ट आहे आपली, जी एनओसीचे पेमेंट कुठे करायचं, त्यासाठी तुम्हाला असं एक ऑप्शन विजिबल होईल, ॲडिशनल मॉर्गेज एनओसी चार्जेस. हे ऑप्शन तुम्हाला कधी विजिबल होणार, तर जेव्हा तुम्ही एनओसी अप्लाय करणार. एनओसी अप्लाय कशी करावी ह्याबद्दल आपल्या चॅनलवरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो बघू शकतात. आणि तुमची एनओसी अप्लाय झाल्यानंतर जेव्हा तुमची एनओसी अप्रूव्ड म्हणून तुम्हाला तिथे दिसेल, तेव्हाच तुम्हाला इथे हा ऑप्शनही 1-2 दिवस लागतात ह्या ऑप्शनला येण्यासाठीही. तुम्हाला थोडा वेट करावा लागेल. नॉर्मली तुमच्या इकडे हा ऑप्शन दिसत नसेल तर तुम्ही थोडा वेट करा. इकडे शेवटला हा ऑप्शन तुम्हाला रिफ्लेक्ट होताना दिसेल. आता हा इकडे 12 नंबरवरती शिफ्ट झाला आहे, बट जेव्हा तो नवीन आला होता तेव्हा तो 15 नंबरवरती आला असेल. सो कंपल्सरी नाही आहे की तो कोणत्या ऑप्शनवर तुम्ही नंबर वाईज बघू नका. तर तुम्ही जसं हे नाव लक्षात ठेवून द्या, ॲडिशनल मॉर्गेज एनओसी चार्जेस. हे ऑप्शन तुमच्या या लिस्टमध्ये विजिबल झालं की तुम्हाला हे 250 रुपीज प्लस हे जे चार्जेस आहेत, हे चार्जेस कोणते आहेत तर तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये कळेल. हे SGST आणि CGSTचे चार्जेस आहेत. सो असं पकडून हे टोटल 295चे चार्जेस आहेत ते तुम्हाला पे करण्यासाठी. जसं इकडे हा चेकबॉक्स दिला आहे तसं इकडे एक चेकबॉक्स येतो. सो जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी ह्या वरच्या चेकबॉक्सवरती क्लिक करतो आहे, बट तुम्हाला ह्या एनओसीच्या पेमेंटच्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि इकडे तुमचा मोबाईल नंबर आणि इकडे तुमचा ईमेल ID टाकून तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. आणि जसं तुम्ही प्रोसीडवरती क्लिक कराल, तुमच्यासमोर अशी एक विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला बँक चार्जेसबद्दल इन्फॉर्मेशन दिसेल. ह्याच्यावर तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. इथे परत टर्म्स अँड कंडिशनमध्ये तुम्हाला इकडे ॲक्सेप्ट करून प्रोसीडवरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला हा पेमेंट ऑप्शन येईल. मग ते तुमच्या चॉईसवरती आहे की तुम्हाला क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग किंवा वॉलेट आणि NEFT RTGSने पेमेंट करायचं आहे. ह्याच्यानुसार तुम्ही पेमेंट करू शकता.
माझं तुम्हाला सजेशन असेल की क्रेडिट किंवा डेबिट कार्डनी पेमेंट करा, कारण की छोटी अमाऊंट आहे. सो तुम्ही ती अमाऊंट तुमच्या डेबिट क्रेडिट कार्डनी पे केली तर फार लवकर तुमच्या साईटवरती रिफ्लेक्ट होईल. नाहीतर त्यासाठी परत 1-2 दिवस तुम्हाला वेट करावा लागतो NEFT RTGSनी जर पेमेंट केलं तर. सो बेटर असेल क्रेडिट डेबिटने, छोटी अमाऊंट असल्यामुळे तुम्ही लगेच पेमेंट करून काही सेकंदामध्येच तुमच्या साईटवरती रिफ्लेक्ट होईल ते, आणि तुमच्या त्या 295 जे NOC चार्जेस आहेत त्याच्यापुढे तुम्हाला पेडही आलं असेल आणि तुम्हाला लगेच NOCची जी रिसिप्ट आहे पेमेंटची तीही तुम्हाला डाउनलोड करता येऊ शकते. सो हे झालं आपला पेमेंटबद्दल. आणि जेव्हा तुम्ही पेमेंट करतात तेव्हा काही दिवसामध्येच तुम्हाला तुमच्या ह्या सिडको निवाराच्या लॉग इनमध्ये तुम्हाला ऑप्शन अवेलेबल होतो डाउनलोड NOCचा. सो आपण तेही बघून घेऊया की डाउनलोड NOCचा ऑप्शन नक्की कुठे येतो, कारण की याबद्दलही बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे. तर तुम्हाला सिडको निवारा केंद्र, आता ह्या साईटबद्दल तुम्ही जर तुम्हाला घर लागलं आहे सिडकोमध्ये तर तुम्हाला ह्या साईटबद्दल नक्कीच माहिती असेल. पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी परत एकदा ओपन करून दाखवतो ही साईट. तुम्ही सिडको निवारा जर सर्च केलं तर सिडको निवारा पोर्टल म्हणून तुम्हाला दिसेल असं. सो अशा प्रकारे तुम्हाला या साईटवर जाता येईल. तुमचा जो लॉग इन नंबर आहे, ॲप्लिकेशन नंबर, तो तुम्हाला इकडे एंटर करायचा आहे. इथे हा जो कोड दिला आहे तो एंटर करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड सेट केला असेल तो पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे. आणि जसं तुम्ही लॉग इनवरती क्लिक कराल तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन ओपन झालेलं दिसेल. आणि या ऑप्शनमध्ये तुम्हाला माय ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. आणि जसं तुम्ही माय ॲप्लिकेशनवरती क्लिक कराल तुम्हाला तुमच्या फ्लॅट डिटेल्सबरोबरच इकडे ऑप्शन्स अवेलेबल झालेले दिसतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जे डाउनलोड अलॉटमेंट लेटरच्या खालती तुम्हाला इकडे डाउनलोड NOC असंही ऑप्शन तुम्हाला दिसेल. आणि जेव्हा आपण डाउनलोड NOCवरती क्लिक करतो आहे तेव्हा अशा प्रकारे तुम्हाला एक पुन्हा टर्म्स अँड कंडिशनचा पॉपअप मेसेज येईल. त्याच्यावर तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. आणि डाउनलोड झाल्यावरती तुम्हाला ती NOC अशा प्रकारे दिसेल. आणि याच्यावरती तुम्हाला जेव्हा तुम्ही बँकला सबमिट करायला जाईल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट फक्त लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे ही जी सिग्नेचर नॉट व्हेरीफाईड तुम्हाला दिसतो आहे तिकडे तुम्हाला एक व्हेरीफाईड सिग्नेचर आली पाहिजे. बट जो रीडर, जो ॲप्लिकेशन ह्या गोष्टीसाठी गरजेचा आहे तो ह्या सिस्टीममध्ये नसल्यामुळे मला इकडे सिग्नेचर नॉट व्हेरीफाईड असं दिसतं आहे. पण तुम्ही जवळच्या सायबर कॅफेमध्ये किंवा जी प्रिंट ज्या शॉपमध्ये तुम्हाला भेटते त्या शॉपमध्ये जर गेलात तिथे तुम्ही त्यांच्या PCमध्ये जर तुम्ही ओपन करून तिकडे जर तुम्ही प्रिंट केलं तर तुम्हाला ही सिग्नेचर व्हेरीफाईडचाही स्टॅम्प तुम्हाला, आणि जे ऑथराईज जे पर्सन आहेत त्यांचं तुम्हाला नाव वगैरे इकडे आलेलं दिसेल. सो अशा प्रकारे तुम्ही जवळच्या सायबर कॅफेमध्ये किंवा जवळ जिकडे तुम्हाला प्रिंट काढून भेटत असेल त्या शॉपमध्ये जाऊन इकडे तुम्ही व्हेरीफाईड सिग्नेचर असलेली जी NOCची कॉपी आहे तिची प्रिंट घेऊनच तुम्ही बँकमध्ये सबमिट करू शकतात. कारण की त्याच्यानंतर तुम्हाला बँककडून काही क्वेश्चन्स येणार नाहीत. नाहीतर बँक जे आहे या सिग्नेचर नॉट व्हेरीफाईडवाली कॉपी ॲक्सेप्ट नाही करत. त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीलाच व्हेरीफाईड सिग्नेचरची कॉपी डाउनलोड करून बँकमध्ये सबमिट करू शकतात. तर मित्रांनो, आपण आता पाहिलं की NOC आपल्याला कशी डाउनलोड करता येते आणि कुठे पेमेंट करता येते. तर तुम्हाला याविषयी अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही ते कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकतात. आणि अजून कोणत्याही विषयावरती तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कळवा, जेणेकरून आपण प्रयत्न करू त्याविषयी व्हिडिओ बनवण्याचा. आणि याचबरोबर थांबूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आणि भेटू आपण काही नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.